सर्वांना नमस्कार. सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते. आरोग्यम धनसंपदा या माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज मी तुम्हाला एक न्यूट्रिशियस ड्रायफ्रूट शेक बाबत सांगणार आहे. त्याचा व्हिडिओ मी माझ्या शॉर्ट्स मध्ये अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओही एकदा पाहून घ्या. तर हा ड्रायफ्रूट शेक तुम्ही दररोज तुम्हाला तुमच्या डाएट मध्ये इन्क्लूड करायचा आहे आणि तो ड्रायफ्रूट शेक तुम्हाला चहा किंवा कॉफीला एक छान रिप्लेसमेंट असू शकते. तर असा हा ड्रायफ्रूट शेक कसा बनवायचा ते आपण पाहूयात. पहिल्यांदा 5 ते 6 बदाम, 5 ते 6 काजू आणि 4 ते 5 अक्रोड हे एका भांड्यात घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये खजूर टाकायचे आहेत, खजुरातल्या बिया काढलेल्या असाव्यात आणि याच्यामध्येच थोडे चिया सीड्स देखील घालायचे आहेत. एखादं 2 अंजीर असेल, सुकं अंजीर, ते देखील त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि हे रात्रभर पाण्यात भिजत घालायचं आहे. हे रात्रभर सगळे ड्रायफ्रुट्स पाण्यात छान भिजल्यानंतर ते फुलतात. त्यातील जे गुणधर्म आहेत ते त्या पाण्यात देखील उतरतात. त्यामुळे ते पाणी आपण सकाळी टाकून द्यायचं नाहीये. तर त्या पाण्यातच ते सगळे ड्रायफ्रुट्स वाटायचे आहेत. वाटायच्या आधी त्याच्यामध्ये तुम्ही ओट्स किंवा मखाना मिक्स करू शकता. ओट्स मध्ये देखील भरपूर प्रमाणात फायबर असतं, त्यामुळे ओट्स देखील हेल्दी आहेत. ते ओट्स त्या मिश्रणामध्ये टाकायचे आहेत आणि हे सगळं बारीक मिक्सरला वाटून ह्याचा छानसा शेक तयार करायचा आहे. याच्यातून 2 ग्लास जवळजवळ शेक तयार होतो आणि तो शेक तुम्ही दररोज घेतला तर तुम्हाला कुठल्याही व्हिटॅमिनची, मिनरलची कमतरता होणार नाही. तुम्हाला वेगळी अशी कोणती प्रोटीन पावडर घ्यायची किंवा डब्यातले विकतचे कुठलेही प्रोडक्ट्स घ्यायची गरज नाही. कारण विकतचे डबे कितीही घेतले त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात, नको असलेले घटक भरपूर प्रमाणात असतात आणि ते डबे ताजे असतील किंवा नाही याबद्दल आपण गॅरंटी देऊ शकत नाही. त्यात कुठल्याही डब्यात ॲडेड शुगर ही भरपूर प्रमाणात असते. बोर्नविटा, हॉर्लिक्स असं काही तुम्ही लहान मुलांना देत असाल तर ते देखील ताबडतोब बंद करा. कारण त्या बोर्नविटा, हॉर्लिक्स मध्ये देखील प्रचंड प्रमाणात साखर टाकलेली असते आणि न्यूट्रिशन मात्र म्हणावं इतकं नाहीये. त्यामुळे बोर्नविटा, हॉर्लिक्स यासारखं काही देण्यापेक्षा ही घरगुती ड्रायफ्रूट शेक बनवून ठेवा किंवा फुटाण्याची पावडर असते आपल्याकडे, जे चणे फुटाणे असतात त्याची मिक्सरवर पावडर बनवा. ती पावडर दुधात टाका आणि त्याच्यामध्ये चवीसाठी 2 ते 4 खजूर टाका आणि छान मिक्सरवर बारीक करा आणि वाटलंच त्यात तर कोको पावडर थोडी मिक्स करा, म्हणजे त्याला चॉकलेट शेक सारखा कलर येईल आणि मुलांना ते प्यायला आवडेल. मुलं आवडीने ते पितात. त्यामुळे तुम्ही मुलांना असं बाहेरचं डब्यातलं काही देण्यापेक्षा हे ताजा ड्रायफ्रुट्सचा शेक द्या. फुटाण्याची पावडर आणि खजूर एवढंच जरी त्या दुधात घालून मुलांना दिलं तरी मुलं आवडीने पितील आणि चॉकलेट सारखा कलर दिसावा म्हणून त्यात कोको पावडर ऍड करायची आहे. कोको पावडर मध्ये कुठल्याही प्रकारची शुगर नसते, प्रिझर्वेटिव्ह कमी प्रमाणात असतात. त्यामुळे कोको पावडर त्या दुधात घातली तरी चालेल आणि हळूहळू कोको पावडर देखील बंद करून टाका. फक्त खजूर आणि फुटाण्याची पावडर द्या. चण्यामध्ये म्हणजे फुटाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात जे मुलांच्या हाडांना बळकटी देतात. मुलांच्या वाढीसाठी चणे फुटाणे उत्तम असतात आणि चणे फुटाणे असं वेगळं काही खाणं होत नाही. त्यामुळे ते जर सकाळी सकाळी चणे फुटाणे त्यांच्या पोटात गेले तर दिवसभरासाठी भरपूर अशी एनर्जी त्यांना त्यातून मिळते आणि मग त्यांच्यासाठी वेगळे असे डब्यातले काही घटक घेण्याची गरज पडत नाही. टीव्हीवर वेगवेगळ्या जाहिराती दाखवल्या जातात की तुमच्या मुलाला यातून विटामिन्स मिळतील, मिनरल्स मिळतील, परंतु त्याची आपण गॅरंटी देऊ शकत नाही की त्या डब्यांमध्ये नक्की काय आहे आणि त्या डब्यांमधलं कंपोजिशन तर जर तुम्ही वाचलं
तर प्रत्येक 100 ग्रॅमला जवळजवळ 25 ग्रॅम, 35 ग्रॅम, कधी कधी 50 ग्रॅम इतकी मोठ्या प्रमाणात शुगर त्याच्यामध्ये म्हणजे साखर त्यामध्ये घातलेली असते. आणि त्यामुळे ते डबे आरोग्यासाठी अजिबात हेल्दी नाहीयेत. आणि तुम्ही जर अशी ड्रायफ्रुट्सचा शेक प्यायची मुलांना सवय लावली तर पुढे देखील त्यांच्या आयुष्यात त्यांना ती सवय खूप फायदेशीर ठरणार आहे. आणि पुढे देखील ते कुठलेही डब्यातले प्रोडक्ट्स घेण्याची त्यांना सवय राहणार नाही. त्यामुळे असा हा ड्रायफ्रूट शेक घरातल्या सगळ्यांनी अगदी कंपल्सरी घेतला पाहिजे. आणि आईवडिलांनी जर हेल्दी सवयी पाळल्या, आईवडिलांनी जर लहानपणापासून व्यायाम करायची सवय ठेवली तर मुलं तेच बघत असतात आणि तेच शिकत असतात. मुलांना वेगळं सांगायची गरज भासत नाही. घरातलं ते वातावरण बघून ते आपोआपच व्यायाम करू लागतात, व्यायाम शिकतात आणि ती सवय त्यांना आयुष्यभर उपयोगी ठरते. तुमच्या घरात जर अनुवंशिक आजारांचा काही इतिहास असेल तर ते अनुवंशिक आजार मुलांमध्ये येण्याची शक्यता 80% असते. ती शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तुमच्या घरात डायबिटीस, बीपी यांसारखे काही अनुवंशिक आजार असतील तर तुम्ही मुलांची जास्त काळजी घ्यायला पाहिजे. मुलांना अधिक प्रमाणात व्यायामाची सवय लावायला पाहिजे. मुलांना दररोज अर्धा तास, 1 तास खाली ग्राउंडवर खेळायला पाठवलं पाहिजे. खेळल्याने त्यांच्या बुद्धीला चालना मिळते, त्यांचे स्नायू बळकट होतात, हाडं बळकट होतात आणि त्यांना व्यायामाची एक प्रकारे सवय लागते. त्यांना एक कुठला तरी खेळ खेळू द्या, कुठल्या तरी एका खेळात त्यांना प्रावीण्य मिळवू द्या आणि खेळामुळे त्यांची एक सांघिक भावना, एकमेकांशी ऍडजस्ट करून घेण्याची जी कपॅसिटी आहे ती बिल्डअप होत असते. हल्ली आपण घरात पाहतो आहे की प्रत्येक घरात 1-1, 2-2 अशीच मुलं आहेत. मुलांना सांघिक भावना, शेअरिंग, केअरिंग याचं महत्त्व कळण्यासाठी मुलांना असं ग्राउंडवर एकमेकांच्यात खेळायला पाठवणं त्यांच्या भावनिक, बौद्धिक विकासासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मुलांना मित्रांच्यात खेळू द्या, मित्रांच्यात जाऊ द्या. आठवड्यातून 1 दिवस तरी त्यांना आपल्या मित्राबरोबर कुठेतरी पाठवा. नाही आता सुट्टीचे दिवस आहेत, मुलांची एखादी ट्रिप काढा, मुलांना जाऊ द्या, तुम्ही त्यांच्याबरोबर जा. अशा पद्धतीने आपल्या मुलांची भावनिक वाढ चांगली व्हावी, मानसिक वाढ चांगली व्हावी, बौद्धिक क्षमता वाढाव्यात असं तुम्हाला वाटत असेल तर लहानपणापासूनच त्यांची काळजी घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. धन्यवाद.